नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कॅमेरागस व्लॉग। सो आज आम्ही जातोय शिवनेरीला आपल्या नवीन डॉमिनरसोबत। अजून बराचसा प्रवास बाकी आहे। थोडंसं थांबूया, पाणी वगैरे पिऊया आणि परत आपण पुन्हा निघूया पुढच्या प्रवासाला। इथून शिवनेरी आय गेस अराउंड 30 to 40 किलोमीटर्स आहे। किती सुंदर आहे आपला महाराष्ट्र, हे बघितलेत का? डोंगरच डोंगर। तर बघू शकता एकदम पद्धतशीर पार्किंग लागलेली आहे, पण बाईकसाठी ते बोलतात की तुम्ही बाईक वर घेऊन जाऊ शकता, कृपया करून डबल पार्क करू नका इकडे आणि शिस्तीचं आणि नियम पाळा। तर आपल्याला इथे हाच स्पॉट आहे जिथे आपल्याला गाडी लावावी लागेल। पार्किंग बघू शकता, इकडे आपल्याला दादा दाखवत आहेत कुठे गाडी लावायची। इकडे गाडी लावूया आपण। किती आहे पावती? 10 रुपये। तर मित्र, आपण आता पोचलो आहे शिवनेरी किल्ल्याजवळ आणि आता इथे आपली गाडी पार्क केलेली आहे आणि मागे आहे वरती किल्ला। तुम्हाला पार्किंगचे फक्त 10 रुपये द्यावे लागतात, तर ते द्या। बाईक प्रॉपर पार्क करा, हेल्मेट प्रॉपर लॉक करा। कसं आहे? मस्त मस्त। मी पिऊन बघतो। लिंबू सरबत आहे, कोकम सरबत आहे। लय भारी, लय भारी। राईड बघायला गेलं तर जास्त मोठा प्रवास असा नाही आहे मुंबईवरून। डिपेंड करतो तुम्ही कोणती गाडी आणता। थोडा गणेश खिंडीतनं येताना रस्ता जरा ओके आहे, 4 व्हीलर आणू नका। मध्ये बरंचसं काम चालू आहे, तर आणलात तर कदाचित असं होऊ शकतं की एका सर्टन पॉईंटपर्यंत तुम्हाला यावं लागेल आणि पुन्हा जावं लागेल। तर बाईक असेल तर तुम्ही आणू शकता, ऑफ रोडिंगसाठी खूप मस्त जागा आहे। आता आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावरती। बघू आपण वरती जाऊन कसं आहे। ही आमची पहिलीच वेळ आहे शिवनेरीला भेट देण्याची। इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, एंट्री करतं सागर। हा जुना रस्ता, मला वाटते तुम्ही कार पार्क केल्यानंतर तिथून इझिली येऊ शकता, पण रस्ता थोडा बरोबर नाही। इथून याल तर बेटर असेल। तुम्ही बघू शकता आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. खरंच अजिबात काही त्रास होत नाही चालताना, म्हणजे वरती चढाई करताना. कोणीही येऊ शकतं, ज्याची कोणाची इच्छा असेल, भले वयोवृद्ध जरी असतील ना तरी तुम्ही या, नक्की या. थोडीशी कडा ढासळले गेले तर जरा सांभाळून, थोडासा म्हणजे बऱ्यापैकी अवशेष बाकी आहेत ना. हो, हा दुसरा दरवाजा. हां, आधी गेला तो महादरवाजा होता, आता हा दुसरा. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत गणेश दरवाजापाशी. किल्ले शिवनेरीचा दुसरा दरवाजा गणेश दरवाजा. याची तटबंदी अजूनही काही प्रमाणात शाबूत आहे. दरवाजावरती शरबाचे शिल्प आहे. कदाचित हे मधोमध आहे ते हत्तीचं शिल्प आहे आय थिंक. वरती आहे. पीराचा दरवाजा. तानाजी मालुसरे उद्यान. जुन्या वाटा, नवीन रस्ता. चौथा दरवाजा आहे हा, हत्ती दरवाजा. तिकडे जायचं आपल्याला. एक हत्ती जाईल इतकी नक्की जागा आहे, म्हणून याचा दरवाजा कदाचित हत्ती दरवाजा असेल. तर मित्र, आता आपण आहोत हत्ती दरवाजामध्ये. इथे तुम्ही बघू शकता वरून जे येणारं पावसाळ्यातलं पाणी आहे ते जाण्यासाठी ते चॅनल्स बनवलेले आहेत. पूर्वीची काय म्हणतात त्याला, जलनिस्सारण पद्धती. इथून आलेलं पाणी वाहत जात मध्ये येऊन या बाजूने चॅनल्स आहेत. इथे तुम्ही बघू शकता, इथून ते बाहेरच्या दिशेने या बाजूला बाहेर येऊन ते खाली जातं. ओके, तुम्ही बघू शकता तिथे थोड्याशा ज्या पायऱ्या आहेत, बरोबर, म्हणजे हा दरवाजा अजून थोडासा मोठा असू शकतो. काय बोलतो सागर, तुला काय वाटतं? नक्कीच. इथे तुम्ही बघू शकता हा जो बुरुज आहे, हा जो दरवाजा आहे, हां त्याची काही बाजू ही कोसळलेली आहे. हां, ह्याचाच अर्थ असं आहे की हा जो दरवाजा आहे याची ही भिंत ही किमान तिथपर्यंत तरी असेल. तिकडे कानोडा दिसतो तुम्हाला, शेवटचा जो दगड आहे त्याच्यावरती, त्याला एक होल आहे. म्हणजे त्या साईडला कदाचित एक दरवाजा असू शकतो. बरोबर असू शकतो.
कारण तिथून एक रस्ता आहे यायला आणि एक एक आम्ही जिथून आता आलो तिथून रस्ता आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता थोडं नीट नाही आहे, म्हणजे पाहणी करण्यासाठी किंवा एखादी तोफ वगैरे तिथे असू शकते. आत्तापर्यंत कसं वाटतं तुला? खूप मस्त आल्हाददायक आणि स्फूर्तिदायक आहे इकडे येणं. ते महाराजांचे जन्मस्थानावरती आपण येत आहोत. खरोखर खूप स्फूर्ती देणार आहे. शिवाई देवीचं मंदिर गेट आहे. मला वाटतं इथून एक रस्ता आहे, तर आपण जाऊया. सागर तू जा, मी येतो तुझ्या मागे. मंदिर बंद आहे लॉकडाऊनमुळे, तर सध्या परवानगी नाही आहे, तर आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. पण खूप प्रसन्न वाटते इथे येऊन आणि आपण थोड्या वेळाने इथून जाऊ पुढे आणि पाहू काय आहे पुढे. हे किंवा शत्रूवरती नजर ठेवणं ह्या किल्ल्यावरून जास्त सुलभ जात असेल, म्हणून कदाचित हा किल्ला निवडला असेल किंवा हा किल्ला टेहळणीसाठी बांधला असेल असं म्हणता येईल आपल्याला. कारण की इथून तुम्ही बघू शकता की खूप लांब लांब दूरपर्यंत आपली नजर जाते आणि मध्ये कुठेही काही तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे मधून जरी शत्रू चाल करून येत असेल तरी पण तुम्हाला ते सहज दिसेल. बरोबर. असे इथे वरती कोरलेले काही खोल्या आहेत. काही अवशेष ज्या लेण्यांमध्ये आहे. हनुमंताचं मंदिर आहे वरती. ही पूर्ण रूम आहे बघा, तो एंट्रन्स आहे तिथून. हा साईड एंट्रन्स आहे. हा आहे 5वा दरवाजा, मीना दरवाजा, मीना. आणि पुढे असलेला आहे कुलूप दरवाजा. आपण अंबारखाण्याचा थोडाफारचा जो भाग आहे तो अजूनही थोडासा आहे शाबूत, तर आपण जरा पाहूया काय आहे एक्झॅक्टली इथे. हे अंबारखाण्यामध्ये काय ठेवायचे? अंबारखाना म्हणजे धान्य कोठार. धान्य कोठार. ओके. यामध्ये धान्याचा साठा असायचा जिथे. आणि ऊन यायसाठी पण प्रॉपर व्हेंटिलेशन आहे. आणि ते पहा ज्याची आपण आतुरतेने वाट बघतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान इथे. ही एक वास्तू आहे. आता आपल्याला समजेल की काय कसली वास्तू आहे. आपण जरा जाऊन पाहूया. श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थानाकडे जाणारा रस्ता. चला जाऊया.
स्नानगृह असेल. तुम्ही ही जी वास्तू बघताय ती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे. तुम्हाला बघायला मिळते. तर आपण चला आतमध्ये जाऊया. आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे. ती राहिली वास्तू जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. आणि एक फक्त विनंती, जेव्हा तुम्ही इथे येता खाली फोटो काढता किंवा व्हिडिओ काढता आणि जेव्हा तुम्ही वर जाता तेव्हा तसे जे लोक आता तुम्हाला दिसत आहेत जे बाहेर वाकून बघतात, काही जण पाय टाकून बसतात, ते कृपा करून तसं बसू नये. थोडी तरी म्हणजे लाज बाळगावी. तर पुढे बघूया. हे आहे बदामी तलाव. कमानी टाकं. त्या कमानी टाकामध्ये लोकांनी बेशिस्त प्रकारे कचरा टाकून पाण्याच्या बाटल्या टाकून खराब करून टाकलेला आहे. आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. किल्ल्यावरती येऊन किल्ल्याला भेट देऊन खूप समाधान वाटलं आम्हाला. आता आपण पुन्हा एकदा भेटू नव्या ठिकाणी. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा.